गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव निखिल गावंडे. आज आपण वर्ग 6वी विषय इतिहास आणि आपला पाठ आहे वैदिक संस्कृती, त्याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण वैदिक संस्कृती मध्ये काय काय गोष्टी समाविष्ट होत्या, कशा पद्धतीचे जीवन होते, कशा पद्धतीचे त्याचं आपापसात व्यवहार चालत असे, कोणते कपडे ते घालत असत किंवा त्या घरांची आकार कसा असावे, अशा प्रकारच्या विविध गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम वैदिक संस्कृती. वैदिक वाङ्मय. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेदचे जे वाङ्मय आहे, वाङ्मय त्याच्यावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदापेक्षा अधिक प्राचीन असं कोणतेही साहित्य आपल्याकडे नाही, त्यामुळे वेद हेच सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी स्फुरलेली आहेत. बेसिकली इथे वेदांची निर्मिती जी आहे, जे ऋषी आहेत यांनी केलेली आहे. आणि यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असे की त्या काळात पण स्त्रियांचा देखील यामध्ये सहभाग आहे. वैदिक वाङ्मयाचा भाषा ही संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. तर वैदिक वाङ्मयाची भाषा जी आहे ते आता हिंदी मराठी अशी नसून ती संस्कृत हे आहे. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील एक मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य या स्वरूपात आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्व असे 4 वेद आहेत. म्हणजे एकूण 4 वेद आहेत. तर बेसिकली आपण डायग्राम आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की वेदाचे 4 वेद म्हणजे तर पहिला आहे आपल्याजवळ ऋग्वेद, दुसरा आहे आपल्याजवळ यजुर्वेद, थर्ड आहे सामवेद, आणि फोर्थ आहे अथर्ववेद. अथर्ववेद. तर हे अशा प्रकारचे 4 वेद आपल्याजवळ आहेत, म्हणजे आपल्या साहित्यात आपल्याला दिसतात. या वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. तर यांच्या ग्रंथांना चौघही ज्या ग्रंथ आहेत त्यांना आपण संहिता असे म्हणतो. विद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे. तर बेसिकली विद या शब्दाचा अर्थ म्हणजे जाणणे असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते. वेदांना श्रुती असे देखील म्हटले जातात. तर वेदाचं दुसरं नाव काय आहे इथं? श्रुती. वेदांना श्रुती देखील असे म्हटले जाते. आणि जे मौखिक पठण आहे म्हणजे पाठांतर, त्याद्वारे हे पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवलेले होते. त्यानंतर ते ग्रंथामध्ये त्यांचं एकत्रीकरण किंवा लिखाण हे केले गेले. पहिला वेद आपण बघूया, त्यामध्ये ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनवलेला वेद म्हणजे ऋग्वेद. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य, त्यामुळे याचं नाव ऋग्वेद आहे. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करण्याची सूक्ते आहेत. म्हणजे जे देव असतात तर त्यांची स्तुती या याच्यामध्ये केली गेलेली आहे. दुसरा आहे यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यत्तात म्हटलेले जाणारे मंत्र
यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केले, पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण या संहितेची रचना आहे. बेसिकली यजुर्वेद संहितेमध्ये मंत्राचे पठण आणि त्या मंत्रांचे स्पष्टीकरण, त्या मंत्राचा अर्थ हा आपल्या या यजुर्वेदमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आहे सामवेद. काही यज्ञविधींच्या वेळी ताला सुरात मंत्राचे गायन केले जाईल. तर यज्ञाच्या वेळेस काही मंत्रांचे एकदम ताल आणि सूर यामध्ये त्यांचे मंत्र गायन केले जात असे. तर ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेमध्ये केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीसाठी सामवेदाचा मोठा वाटा आहे. तर बेसिकली सामवेद हा भारतीय जे संगीत आहे त्याच्यामध्ये याचा फार मोठा असा एक वाटा आहे. नेक्स्ट वन इज अथर्ववेद. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव दिले आहे. तर हे नाव कसं का पडले अथर्ववेद? कारण की अथर्व ऋषींचे त्यांना नाव दिले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींना महत्व दिले गेले आहे. दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर, दुःखांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसं करावे याचे मार्गदर्शनही देखील केलेलं आहे. अथर्ववेदात बेसिकली काय काय गोष्टींचा समावेश होतो? तर पहिला म्हणजे जीवनात दैनंदिन येणाऱ्या गोष्टी त्यात महत्व दिलेलं आहे. संकटावर मात कशी करायची आहे, दुःखांवर उपाय सांगितलेले आहे. तसेच औषधी वनस्पतीची त्यात माहिती दिलेली आहे. म्हणजे आयुर्वेदचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे. नॅचरली जे ट्रीटमेंट असते ते. आणि जो पूर्वीच्या काळी राजा महाराजा होते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी की राज्य कसे करावे याचा देखील अथर्ववेदामध्ये आपल्याला उल्लेख आढळतो. संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेलेली आहे. त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला आहे. तर वेदांनंतर काय तयार झालं? त्यानंतर हे प्रामुख्याने 1, 2, 3 अशा प्रकारचे 3 यांची रचना केली गेली आहे. पहिलं म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि तिसरा आहे उपनिषदे. आपण त्याची पण एकदा माहिती घेऊन घेऊया. पहिलं म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदांचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर बेसिकली यज्ञविधींमध्ये वेदांचा उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन ब्राह्मण ग्रंथ याच्यात दिलेले आहे. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. म्हणजे ऋग्वेदाचा अलग, यजुर्वेदचा अलग आणि सामवेद आणि अथर्ववेदचा त्यांचा देखील अलग अशा प्रकारचा ब्राह्मण ग्रंथ हा दिसून येतो. नंतर आहे आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. तर आपण म्हणजे ज्या पूर्वीच्या काळी जे अरण्यामध्ये जाऊन ध्यान, मेडिटेशन, चिंतन, एकाग्र चिंतन करण्यासाठी केलेले चिंतन आरण्य ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली आहे. आणि यज्ञविधीमध्ये कोणती प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी त्याच्याबद्दल माहिती देखील याच्यामध्ये दिलेली आहे. नंतर येते उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. त्या प्रश्नांची सहज उत्तरे मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. तर बेसिकली जे क्वेश्चन असतात जे शिष्यामध्ये कुतूहल निर्माण करतात, बेसिकली त्याचा उत्तर हे सहजासहजी असं मिळत नाही. तर गुरुसोबत त्यांना विचारून अशा प्रकारच्या असे उत्तर करण्यासाठी पूर्वीच्या काळी अशी एक पद्धत होती. त्यामध्ये गुरु शिष्य हे एक सोबत राहत असत. त्याला कुल
आय थिंक असं काहीतरी म्हणत होते. तर ती पद्धत होती. तर अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. तर बेसिकली उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. म्हणजे 1500 वर्ष फक्त याला रचण्यासाठी लागला. या कालावधीत म्हणजे बराचसा काळ लागला, 1500 वर्ष. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे. कालावधीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्वाचे ठरते. आता आपण पुढची पॉइंट बघू. त्यामध्ये कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन हे. तर वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख असे, म्हणजे गृहपती असे. तर जो कमावता त्या काळी पुरुष असे, कारण की तिथं शेती आणि शिकार अशाच प्रकारची गोष्टी होत होत्या. त्यामुळे जो स्ट्रॉंग आहे फिजिकली त्यालाच तिथे घरच्यासाठी कमावून आणायचे काम होते. तर त्याला गृहपती असे म्हणत होते. गृहपती परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि भावांचा परिवार, त्याची पत्नी, मुले आणि त्यांच्या मुलांचा परिवार अशा सर्वांचा समावेश आहे. म्हणजे 3 जनरेशन, 3 पिढ्या एका छताखाली, अशा प्रकारच्या एकत्र कुटुंब पद्धती त्या काळी होती. ती हळूहळू म्हणजे आता विलुप्त होत चाललेली आहे. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. तर इथे स्त्रियांचा देखील उल्लेख केला गेला आहे. त्यामध्ये 3 नावे आलेली आहे. ती म्हणजे लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. तर हळूहळू त्यांचे स्थान हे दुय्यम होत गेले आणि ते कुठेतरी जो महिला समाज आहे तो हळूहळू मागे पडत गेला. वेदकालीन घरे ही मातीची किंवा कुडाची असत. जसे आपण गावात पाहतो, गवत किंवा वेलींचे त्यात जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. तर अशा प्रकारचे ते वापरत असत घर बांधण्यासाठी. या घरांच्या जमिनी शेण मातीने सावरलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जाईल. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. या शब्दांचा अर्थ म्हणजे यव म्हणजे सातू म्हणजे बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ, दूध, दही, लोणी, तूप, मध या सगळ्याचे त्यांचे आवडीचे पदार्थ. बेसिकली जे व्हेजिटेरियन होते म्हणजे त्यामध्ये विविध प्रकारचे धान्य आहेत, त्यानंतर दही, दूध अशा प्रकारचे गायीपासून मिळणारे पदार्थ आहे. तर या प्रकारचे ते त्यांचे अन्न असत आणि घरं हे मातीचे असत. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचा देखील तिथे समावेश होता. मसूर, उडीद आणि तीळ हे देखील धान्य ते वापरत असत आणि काही प्रमाणात मांस याचा देखील समावेश होता. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्लके म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही वापरत. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती थंडीच्या काळात हे वापरत असत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे वापरत असत. तसेच प्राण्यांच्या कातड्यावरील उपयोग वस्त्र हे वापरत असत. म्हणजे झाडाच्या साली आणि प्राण्यांची जी साल असते, प्राण्यांची जी स्किन असते त्याचा देखील वापर केला जात असे. स्त्री आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारचे मण्यांचे माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. बेसिकली दागिने हे पुरुष आणि महिला दोन्ही वापरत असते. त्यामध्ये फुलांच्या माळा,
मण्यांच्या माळा, सोनेचे दागिने हे वापरत असते. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेषतः लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग खरेदी विक्रीसाठी होईल. निष्क नावाचा हा दागिना फार त्या काळात लोकप्रिय होता. त्याचा वापर खरेदी विक्रीसाठी होत असे. गायन, वादन, नृत्य, सोंगाड्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांचे मनोरंजनाची साधने होती. बेसिकली गायन, वादन, नृत्य मनोरंजनासाठी ते यांच्या गोष्टींचा वापर करत असे. रथांच्या शर्यती, सोंगाड्यांचा खेळ, शिकार याचा ते वापर करत असत. वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. कोणती होती? वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही प्रमुख वाद्य होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्य देखील ते वापरत असत. मृदंग आणि डमरू अशा प्रकारचे ते एक मनोरंजनासाठी ते वापरत असत. त्या काळी असे टीव्ही किंवा मोबाईल नव्हता. त्या काळी अशा गोष्टींपासून ते स्वतःचे आणि परिवारांचे मनोरंजन हे करत असत. म्हणजे समाजाचे मनोरंजन हे होत असे. अशा प्रकारचं आपण वैदिक संस्कृतीमध्ये हे पॉइंट्स पाहिले, वेद पाहिलं, त्यानंतर कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन आपण बघितलं. पुढच्या तासिकेत आपण शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन हे आपण पाहणार आहोत. आजसाठी हे पूर्ण तुम्ही वाचून यावे. इथे तुमच्यासाठी होमवर्क बस एवढंच. आणि हे शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करावा सिक्वेन्सनुसार. जे वेद आहेत आणि त्यानंतर ते अन्य ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके, उपनिषदे हे पण. सो आजच्या पिरियडमध्ये एवढंच. धन्यवाद. थँक्यू.